नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं. आज आम्ही जात आहोत डहाणू चारोटीला. आता करंटली आम्ही मुंबई अहमदाबाद हायवेवरती आहेत आणि अवघ्या आता तुम्हाला तर माहीतच असेल की महालक्ष्मी आई मातेची जत्रा चालू होणार आहे. हनुमान जयंतीला जी चालू होणार आहे ती पुढील 15 दिवस चालणार आहे. खूप फेमस जत्रा आहे डहाणू जिल्ह्याची, पालघर जिल्ह्याची. डहाणूला आहे हे मंदिर. गुजरात, महाराष्ट्र, इव्हन मध्य प्रदेशवरून पण भक्त येतात या जत्रेमध्ये. लोक राहतात सुद्धा आणि खूप मोठ्या प्रमाणात ती जत्रा असते. तर आज आपण तिकडेच चाललो आहेत या जी जत्रा होणार आहे त्याची पूर्वतयारी बघायला. आणि गेल्या वेळेला आपण बघितलं असेल की मुंबई अहमदाबादचं रस्त्याचं काम चालू होतं, ते आता ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. फक्त एका ठिकाणी पॅचवर्क चालू आहे, तर तिकडे जरा काळजी घ्या. तिकडे रस्ता थोडा खराब आहे. बाकी ऑलमोस्ट 95% रस्ता रेडी आहे, तर तुमची गाडी आरामात व्यवस्थित जाईल. तर चला आता आपण जाऊया आईच्या दर्शनाला पण आणि पूर्वतयारी पण बघून घेऊया. जत्रा आहे ही दरवर्षी जत्रा असते तिकडे. हनुमान जयंतीला असते आणि 15 दिवस चालते. खूप मोठ्या प्रमाणात असते, भरपूर पब्लिक येतो तिकडे. आणि शक्यतो या जत्रेला पब्लिक जो येतो संध्याकाळी असतो आणि ते मध्ये रात्रीपर्यंत असते, कारण की जत्रा जवळजवळ रात्री 1-1:30 वाजेपर्यंत चालू असते. तर खूप गर्दी असते. तर त्या टायमाला जर आपण आपल्या प्रायव्हेट व्हेकलने येणार असाल तर पार्किंगसाठी वगैरे सोय उपलब्ध असते. पेड पार्किंग असते तिकडे, पण ऑलमोस्ट पार्किंग पण फुल होऊन जाते. तर शक्यतो आपण टाळा टू व्हीलरनी या, नाहीतर मग आपली ST बस अवेलेबल असते. तर या यात्रेदरम्यान डहाणू स्टेशनपासून ST बसचा डेपो आहे, तिकडनं स्पेशल बसेस सोडल्या जातात. साधारण 15 ते 20 मिनिटाला किंवा अर्धा तासाला एक बस असते आणि त्याचं तिकीट पण साधारण 50 ते 60 रुपयाच्या मध्ये असते. ते जत्रेच्या पहिल्या दिवशी आपल्याला कन्फर्म होऊन जातं की काय तिकीट असते आणि त्या लोकांनी शेड्यूल पण लावलेला असतो ST बसेसचा. तर डहाणू स्टेशनपासून ही कंटिन्यू बस सर्व्हिस असते. तर ही जी जत्रा आहे वेलवडे गाव चारोटी नाक्यापासून 4 किलोमीटर पुढे आहे आणि तिकडे येण्यासाठी सगळ्यात जवळचं स्टेशन आहे डहाणू. लोकलने आपण डहाणूला येऊ शकता आणि तिकडनं STची स्पेशल बसेस पण असतात किंवा मॅजिक किंवा रिक्षा पण असतात. तर त्याच्याने आपण या जत्रेला येऊ शकता. महालक्ष्मी मातेची इकडे वेलवडे गावामध्ये आहे, चारोटी पासून साधारण 4 किलोमीटरवरती. तर इकडे 2 मंदिरं आहेत महालक्ष्मी मातेची. एक मंदिर आहे ते खाली गावामध्ये आहे आणि एक मंदिर आहे ते गडावरती आहे वरती. तर ज्यांना गडावर चढण्याचा वगैरे त्रास होतो, वयोवृद्ध माणसं वगैरे किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत, पेशंट्स आहेत, तर त्यांना वरती जाण्यास त्रास होतो. तर खास त्यासाठी एक मंदिर खाली आहे. याची स्टोरी पण आहे, ती मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे. या मंदिराची जी काही कहाणी आहे त्याची मी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि जेव्हा साधारण 15 दिवस जेव्हा ही जत्रा चालणार आहे तर इकडे राहण्याची वगैरे पण सोय उपलब्ध आहे. तसे स्पेशल हॉटेल्स वगैरे नाही आहे, पण गावकऱ्यांची जी घरं आहेत ते राहण्याची सोय वगैरे करतात. प्लस इकडे जेवणाची वगैरे पण सोय होऊन जाते. तर आपण जेव्हा इकडे याल तर आपण इन्क्वायरी कराल तर आपल्याला राहण्याची वगैरे पण सोय होऊन जाईल. तर आता ऑलमोस्ट आता आपण मंदिराजवळ पोचायला आलोय, वेलवडे गावाजवळ पोचायला आलोय. तर बोईसरपासून साधारण जर आपण बाय रोड येणार असेल तर 40 किलोमीटर अंतर आहे आणि डहाणू स्टेशनपासून साधारण 20 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे. आणि मी तर तुम्हाला सांगितलं ते डहाणू स्टेशनपासून बसेस वगैरे पण अवेलेबल आहेत. बाय रोड तुम्ही कारने येणार असाल तर मुंबई अहमदाबाद हायवेने यायचं आहे. चारोटी टोल नाक्यापासून 4 किलोमीटर वरती आहे. आणि जर आपण गडावर जाणार असाल तर डहाणू रोडला आपण जाऊ शकता, तिकडनं गडावरती जायचा रस्ता आहे. नाहीतर मग मंदिरा इकडनं गावातनं पण एक रस्ता आहे जो गडावर जातो. तर चला तर आपण जाऊया, जवळ झालंय गाव, आईचं दर्शन पण घेऊ आणि पूर्वतयारी काय चालू आहे ती बघून घेऊ.
आपण आलोय दर्शनासाठी लाईनमध्ये. सोबतच देवीसाठी हार नारळ घेतलेलं. खूप गर्दी आहे, सोमवार आहे. कारण का माहीत नाही पण देवीसाठी दर्शनाला भरपूर भक्त आलेले आहेत. तर चला आता थोड्याच वेळात आपलं आईचं दर्शन होईल आणि त्याच्याकडे आशीर्वाद सगळ्यांसाठी मागून घेऊ. महालक्ष्मी मातेचा उदो उदो. आता नुकतंच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आले. तुम्ही बघू शकता माझ्या हातात ओटी सुद्धा भरलेली आहे. खूप छान वाटलं आहे. आणि चैत्र नवरात्री चालू झाली तर त्यानिमित्ताने मंदिरात खूप गर्दी आहे. खूप भाविक आलेले आहेत आईच्या दर्शनासाठी. खूप लांबून सुद्धा आलेले आहेत. आणि सोबत नवरात्री निमित्त इकडे महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे. भंडारा सुद्धा चालू आहे. तर चला तर आपण जाऊया आणि भंडारा आपण घेऊया. तर आम्ही आता महाप्रसाद जेवलो आहे. खूप छानसं जेवण आहे, साधं आहे. आणि एक काळजी घ्या की महाप्रसाद आहे तो वेस्ट करू नका. जेवढं आपल्याला लागेल तेवढं ताटात घ्या आणि तेवढं जेवण. कारण लोक भरपूर वेस्ट करत आहेत तर कृपया करणं ते अवॉइड करा. तर तसंच मंदिराच्या आवारामध्ये भोजनालयसुद्धा आहे. ते एरवी आपण जर आलात तर तिकडे जेवणाची आणि नाश्त्याची सुद्धा सोय उपलब्ध आहे. तर मग आता आईचं दर्शनसुद्धा झालेलं आहे, महाप्रसादसुद्धा घेतलेला आहे. तर चला आता आपण बाहेर जाऊया आणि जी जत्रेची पूर्वतयारी चालू आहे ती आता आपण बघून घेऊया.
आईच्या दर्शनानंतर आणि महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर आता आपण आले ग्राउंडवरती, जिकडे जत्रेची पूर्वतयारी आपण बघायला आलो. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठी पाळण्याचं वगैरे काम चालू आहे, इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे. सोबत इकडे जो रिकामा ग्राउंड दिसतोय हा काही दिवसानंतर, तुम्ही जवळजवळ मला वाटतं 5-6 दिवसानंतरच तुम्हाला इकडे पाळणेसुद्धा दिसेल उभे केलेले वगैरे. आणि जवळजवळ 8 ते 10 तारखेपर्यंत हा अख्खा ग्राउंड जो भरून जाणार आहे, पाळणे असणार आहे, भरपूर सगळे स्टॉल्स लागलेले असणार आहेत, जिकडे म्हणजे खेळणी शॉपिंगचे असणार आहेत, व्हेज नॉनव्हेज फूड काउंटर्स वगैरे सगळे लागणार आहेत. आणि अख्खा एरिया जो गजबजून जाणार आहे, नंतर हा एरिया आपल्याला ओळखायला पण येणार नाही आहे, एवढा भरून जाणार आहे. आणि 12 तारखेला जेव्हा हनुमान जयंती आहे त्या दिवशी पहिला दिवस असणार आहे जत्रेचा, आणि ती पुढे 15 दिवस चालणार आहे. तर अशी ही जी डहाणू पालघर जिल्ह्याची सगळ्यात मोठी जत्रा आहे ती लवकरच येत आहे आपल्या सर्वांच्या भेटीला 12 तारखेला. दरवर्षी ही जत्रा आहे ती ऑर्गनाईज केली जाते आणि ती सुरक्षितपणे व्यवस्थितपणे पार पडली जाते. त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान असते ते आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं. पालघर पोलीस विभाग आहे त्यांच्याकडनं खूप चांगली व्यवस्था केलेली असते, सुरक्षेची भरपूर व्यवस्थांचं त्यांनी बाब घेतलेली असते, त्यामुळे कोणतीही काही प्रॉब्लेम्स वगैरे होत नाही. आणि हा जो उत्सव जो असतो 15 दिवसात तो व्यवस्थितपणे पार पडतो. सोबतच जे इकडचे ग्रामस्थ आहेत ते पण भरपूर कोऑपरेटिव्ह आहे, ते भरपूर लोकांना हेल्प वगैरे करतात. काही प्रॉब्लेम्स वगैरे झाले तर ते पुढे येतात आणि त्यांना सहकार्य करतात. तर 15 दिवसचा हा जो कार्यक्रम आहे तो भरपूर जोश उल्हासमध्ये चालतो आणि जवळजवळ रात्री 1-1:30 वाजेपर्यंत आणि भरपूर भाविक इकडे येत असतात. जत्रेची तर पूर्ण तयारी इथे चालू झालेली आहे. मगाशी मी ॲड्रेस घेताना गावाचं नाव मी चुकलं होतं, विवळवेडे गावाचं नाव, वेलवडे गाव नाही आहे. आणि याचं लोकेशन गुगल मॅपवरती पण अवेलेबल आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर आहे, चारोटी नाक्यापासून साधारण 4 किलोमीटर पुढे. जत्रेच्या वेळेस डहाणू स्टेशनवरनं STची खास बस सर्व्हिस अवेलेबल असते दर अर्धा तासाला, आणि तिकीट काहीतरी 50 ते 70 रुपये असते. पण पहिल्या दिवशी आपल्याला कन्फर्म होईल तिकीट काय असणार. सोबत मॅजिक्स आणि रिक्षास पण इकडे यायला अवेलेबल आहेत. आणि इथे पार्किंगची पण सोय उपलब्ध असते, पेड पार्किंग असणार आहे. तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल याल तर इथे पार्किंगची आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणि सोबत जर जे राहण्यासाठी प्लॅनिंग करायचं असेल तर गावामध्ये येऊन इकडे राहायची पण सोय त्याची होऊन जाते. तर आता आपण बघितलं असेल जत्रेची तयारी चालू झालेली आहे, पाळण्यांचं वगैरे सगळं सामान येऊन पडलेलं आहे आणि काही दिवसात आता इथे स्टॉल्स पण लागतील. जवळजवळ 7-8 दिवसामध्ये पूर्ण तयारी यांची होऊन जाणार आहे, कारण की 12 तारखेपासून जत्रेला सुरुवात होणार आहे आणि 15 दिवस हा उत्सव चालणार आहे. ते ॲड्रेस वगैरे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. मंदिराची माहिती पण मी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यावरती मी एक वेगळा ब्लॉग पण बनवला, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्याच्याकडनं आपल्याला मंदिराची पूर्ण माहिती भेटेल. तर मग आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इथेच एंड करतोय. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग सोबत. टिल देन तुम्ही काळजी घ्या. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.